शनिवारी नमो रोजगार मेळावा बारामतीमध्ये पार पडतोय आणि याचं आमंत्रण शरद पवारांना देण्यात आलेलं नाही. आपल्यासोबत याच्याविषयी बोलण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आहेत. ताई, तुम्हाला 48 तास आधी आमंत्रण येते, साहेबांना मात्र या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे, कसं बघताय? हे मला आश्चर्य वाटलं, कारण 2015चा जो GR आहे त्याच्याप्रमाणे आदरणीय पवारसाहेब हे आजही राज्यसभेचे मेंबर आहेत आणि वंदनाताईंचं नाव त्या कार्डमध्ये आहे, पण आदरणीय पवारसाहेबांचं नाही असं दिसतंय. त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की वंदनाताईंचं नाव आहे आणि पवारसाहेबांचं का नाव नाही आहे. हे म्हणजे का झालं आहे, कशामुळे झालं याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, तुम्हाला प्रोटोकॉल डिपार्टमेंटला विचारायला लागेल. असं माहिती देखील मिळते की साहेबांनी या कार्यक्रमासाठी वेळ देखील राखून ठेवला होता, परंतु साहेबांना आमंत्रण नसल्यामुळं खरं तर या प्रकारे द्वेषाचं राजकारण होतं या माध्यमातून, असं म्हणता येईल का? याच्यावर मी नाही सांगू शकत. तुम्हाला हा प्रश्न सरकारला विचारावा लागेल, कारण मला एका गोष्टीचा आनंद आहे आणि अभिमान वाटतो की आज हा एवढा मोठा केंद्र सरकारचा मेळावा होतो आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये जी संस्था आदरणीय पवारसाहेबांची दूरदृष्टीने 50 वर्षापूर्वी त्यांनी शिक्षण हे बारामतीत, म्हणजे त्या काळामध्ये TC कॉलेज होतं आपल्या बारामतीमध्ये, त्यानंतर हे कॉलेज झालं. त्याच्यामुळे खूप त्या काळातली ज्या मोठे बारामतीतले दूरदृष्टीची फॅमिलीज होत्या, त्या सगळ्या फॅमिलीजच्या प्रयत्नातून ही संस्था उभी केली. म्हणजे आदरणीय पवारसाहेब असतील, गुजर फॅमिली असेल, देशपांडे फॅमिली असतील, डॉक्टर शाहची फॅमिली असेल, अशा असंख्य कुटुंबांनी एकत्र येऊन ही विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली आणि ती आज एवढी मोठी संस्था झाली आहे. त्या संस्थेमध्ये आज हा एवढा मोठा रोजगार मेळावा होतो आहे, ज्याचे आदरणीय पवारसाहेब आणि गुजर फॅमिली असेल, देशपांडे फॅमिली असेल, शाह फॅमिली असेल, ही सगळी लोकं आजही त्या संस्थेमध्ये ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे ती संस्था विद्या प्रतिष्ठानची एक वेगळी ओळख, मेरिटवर आणि एक अतिशय उत्तम संस्था म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि कौतुक आहे. साधारण तुम्हाला आज 48 तास आधी आमंत्रण आलेले राज्य सरकारच्या वतीनं किंवा केंद्र सरकारच्या वतीने, तुम्ही या कार्यक्रमाला जाणार आहात का? हो, अर्थातच. मी लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय कशाला, म्हणजे कोणी किती तासापूर्वी आमंत्रण दिलं हे महत्त्वाचं नसतं. आपल्याला आमंत्रण दिलं आणि मी लोकांची प्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे लोकांच्यासाठी या गोष्टीची कशाला चिंता करायची. शासनाचे जे कार्यक्रम आहेत, आपण बघितलं शासन आपल्या दारी असेल किंवा नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राजकारण होतंय का या कार्यक्रमामध्ये, असं वाटते का? कारण सातत्यानं तुम्ही देखील म्हणता फक्त पैशांचा, या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या पैशाचा फक्त चुरडा केला, लोकांना काहीच मिळालं नाही. नाही, शासन आपल्या दारी तर माझा पूर्ण विरोध आहेच, काही वादच नाही. कारण का जेवढे करोडो रुपये त्याच्यावर खर्च देतात आणि मी म्हणते लोकांसाठी या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. म्हणजे मी पण लास्ट मिनिट जरी मला बोलवलं असलं तरी मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही, कारण का लोकांसाठी मी चालले त्या कार्यक्रमासाठी. मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांची प्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मला लास्ट मिनिट बोलवलं असतं तरी मी गेलेच असते. कारण का ह्या बारामतीच्या मायबाप जनतेसाठी हा कार्यक्रम केला आहे, त्याच्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे तिथे जाणं. आणि आता हा नामो मेळावा झाल्यानंतरच आपल्याला कळेल नक्की त्याचे आउटकम्स काय आहेत. पण जो शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे, ते म्हणजे शासन आपल्या दारीचा अर्थ काय होतो? शासन तुमच्या दारात येतं, संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम करून करोडो रुपये खर्च होतात आणि त्या व्यासपीठावरून स्वतः केलेलं काम कमी आणि विरोधकांवर टीकाच जास्त होते. हा जो कार्यक्रम आहे तो नमो रोजगार मेळावा, साधारणतः 43,000 लोकांना, युवक युवतींना जो आहे तो रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत असं या माध्यमातून सांगितलं. खरंच तेवढ्या होतील का या माध्यमातून? आता बघूया, आपण कशाला विश्वास ठेवायचा सरकारवर? आपण विश्वास ठेवून बघूया, 2 तारखेला कळेलच कार्यक्रम झाल्यावर काय आउटकम्स आहेत, आपण बघूया ना. आपण अविश्वास कशाला दाखवायचा कोणावर? साहेबांना या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे, सरकारला काय सांगू इच्छिता? मी कोण सरकारला सांगणारा? सरकार हे सरकार असतं, त्याच्यामुळे सरकारला प्रोटोकॉल हा त्यांनीच ठरवलेला प्रोटोकॉल आहे आणि स्वतःच ठरवलेला प्रोटोकॉल ते पाळत नाही आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही सरकारला विचारला पाहिजे. एक साहेबांच्या कन्या म्हणून राजकारण सोडून द्या, पण जर साहेबांना आमंत्रण सरकारने दिलं तर साहेब येतील असं वाटतंय का? मी कन्या म्हणून इथे नाहीच आहे, हा कन्येचा विषयच नाही आहे. महाराष्ट्राच्या वतीने आदरणीय पवारसाहेब हे राज्यसभेवर गेलेले आहेत, त्याच्यामुळे पवारसाहेबांना न बोलवणं म्हणजे महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना न बोलवणं हा त्याचा अर्थ होतो. खूप खूप धन्यवाद. तर ह्या त्या सुप्रिया सुळे त्यांनी सांगितलं की साहेबांना न बोलवणं, कारण शरद पवार हे राज्यसभेचे महाराष्ट्राचे खासदार लोकप्रतिनिधी आहेत किंवा राज्यसभेवरती निवडून गेले, त्यांना न बोलवणं म्हणजे राज्य सरकारला न बोलवण्यासारखं असं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.